श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा, या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात चुकूनही खाऊ नका या दोन भाज्या. आपल्या मागे संकट विघ्न लागतील, प्रखर पितृदोष हा आपल्याला भोगावा लागू शकतो. तर त्या भाज्या कोणत्या आहेत? या अमावस्येच्या दिवशी या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनही आपल्या घरातून इतर व्यक्तींना द्यायच्या नाहीत किंवा इतरांकडून देखील घ्यायच्या नाहीत. याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा, स्किप न करता पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. तर येत्या 18 मार्चला असणार आहे फाल्गुन महिन्याची अमावस्या तिथी. तर या अमावस्येनंतरनं पवित्र असा चैत्र महिना जो आहे तर तो सुरू होत आहे. त्यानंतरनं बघा, नवरात्र जी आहे तर ती या दिवसापासून सुरू होत आहे, म्हणजेच 19 मार्चपासून. 19 मार्चला गुढीपाडवा असणार आहे आणि त्यानंतरनं चैत्र मासारंभ होत असून चैत्र महिन्याची जी सुरुवात आहे तर ती गुरुवारच्या दिवशी गुढीपाडव्यापासून होत आहे. तर ही जी अमावस्या तिथी आहे तर ती 18 मार्चला बुधवारच्या दिवशी बघा सकाळी चालू होत आहे. सकाळी 8:25 ही फाल्गुन दर्श अमावस्या जी आहे तर ती सुरू होत आहे आणि या अमावस्येची समाप्ती बघा 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:53 होत आहे. तर उगवत्या तिथीनुसार दोन्ही दिवशी ही जी अमावस्या आहे तर ती असणार आहे आणि या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. जर आपल्याकडून या चुका कळत किंवा नकळत झाल्या तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम हे जे आहेत तर ते भोगावे लागू शकतात. आपल्या घरात अडचणी निर्माण होऊ शकतात, आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येतच असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये बघा जी अमावस्या येते तर त्या प्रत्येक अमावस्येचं महत्त्व देखील खूप वेगवेगळं असतं. आणि या महिन्यातील अमावस्या म्हणजेच फाल्गुन अमावस्या जी आहे तर ती 18 मार्च आणि 19 मार्च या 2 दिवशी असणार आहे. अमावस्या जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यासोबतच बघा, ही जी अमावस्या आहे तर ती आपल्या पितरांना देखील समर्पित असते आणि म्हणूनच या दिवशी आपण कोणीही कितीही आग्रह केला किंवा कोणी कितीही मागितल्या तरी या वस्तू ज्या आहेत किंवा हे पदार्थ आहेत तर ते आपण चुकूनही खायचे नाहीत. तर 19 मार्चला असणार आहे गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस. म्हणजेच हिंदू धर्मामध्ये बघा नवीन वर्ष म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होत असते आणि नवीन वर्ष जे आहे तर ते 19 मार्चपासून गुरुवारच्या दिवसापासून सुरू होत आहे. अगदी पवित्र अशा दिवसानं चैत्र महिन्याची जी सुरुवात आहे तर ती झालेली आहे. त्यासोबतच नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर प्रत्येक तिथीमागे काही ना काही महत्त्व हे सांगितलं जातं. अमावस्येचं महत्त्व हे खूप अधिक पटीनं सांगितलं जातं. या अमावस्येच्या दिवशी आपण काही सेवा करतो, त्यासोबतच उपाय करतो. आता बघा, बरेच जण अमावस्या म्हटलं, पौर्णिमा म्हटलं की खूप घाबरतात. अमावस्या ही तर खरं वाईट नाही. जी लोक वाईट करतात त्यांच्यासाठी ही अमावस्या वाईट असते, परंतु जी लोक चांगली कर्म करतात त्यांच्यासाठी ही चांगलीच असते. आता बघा, दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्येच्याच दिवशी करत असतो. आता या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीला प्रसन्न करून आपण घेऊ शकतो. जे दिवाळीमधलं लक्ष्मीपूजन असतं तर ते सुद्धा आपण अमावस्येच्या काळामध्येच करत असतो. जे तांत्रिक लोक असतात बघा, जी तांत्रिक क्रिया करतात तर ती या दिवशी आपल्या शत्रूंवरती ही क्रिया करतात, म्हणजे तंत्रमंत्र करत असतात. म्हणूनच या काही भाज्या आहेत तर किंवा या ज्या वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत तर ते आपण या दिवशी चुकूनही या पदार्थांचं सेवन आपण या अमावस्येच्या दिवशी करायचं नाही. आता बघा, या भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी भाजी आहे ती म्हणजे डांगर.
तर या अमावस्येच्या दिवशी डांगर हे कट केलं जात नाही आणि याची भाजी देखील केली जात नाही आणि खाल्लीसुद्धा जात नाही. डांगरला बघा लाल भोपळा असं सुद्धा काही भागामध्ये म्हटलं जातं, म्हणून आपल्याला या अमावस्येच्या दिवशी या डांगरची भाजी म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी चुकूनही आपल्या घरामध्ये बनवायची नाही किंवा खायची नाही. त्यासोबतच या दिवशी कोबीची भाजीसुद्धा खाल्ली जात नाही. त्याचबरोबर मुळा, बीट हे सुद्धा खाल्लं जात नाही. असं म्हणतात की ज्या भाज्या जमिनीत उगवतात, म्हणजे ज्या भाज्यांना फळ जे असतं भाजीचं, तर ते जमिनीमध्ये लागतं, तर त्याचं सेवन या दिवशी आपण करू नये. त्यामध्ये बघा कांदा, लसूण, मुळा, बीट, गाजर या ज्या आहेत तर त्या भाज्यांचा समावेश होतो. तर याचं सेवन आपण या दिवशी चुकूनही करू नये. त्याचबरोबर या दिवशी बघा दह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही. तर हे पदार्थ आणि भाज्या आपण अमावस्येच्या दिवशी खाल्ल्या नाही पाहिजेत. जर कळत नकळत या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागू शकतात. तसेच अमावस्येच्या दिवशी बघा आपल्या घरामध्ये मांसाहार हा देखील चुकूनही करू नये, कारण की बुधवारच्या दिवशी अमावस्या आहे, दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे. तर या दोन्ही दिवशी आपण असे तामसिक पदार्थ जे आहेत मांसाहार हे तर ते चुकूनही खाऊ नयेत. तर बघा या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं देखील सेवन करायचं नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा या दिवशी नकारात्मक शक्ती ही पृथ्वी तलावरती भरपूर प्रमाणामध्ये असते आणि आपल्या शत्रूवरती तांत्रिक क्रिया या दिवशी अनेक जण करत असतात आणि म्हणूनच पांढऱ्या पदार्थातून त्या लवकर पसरत असतात. त्यामुळे घरातील व्यक्ती सोडून बघा आजूबाजूच्या इतर व्यक्तींनी दिलेली पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाच्या ज्या पण वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनही खायच्या नाहीत किंवा आपल्या घरातून ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा इतर व्यक्तीला चुकूनही देऊ नयेत. या दिवशी बघा दूध, दही किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ असतील तर ते देखील आपण चुकूनही आपल्या घरातून इतर व्यक्तींना देऊ नयेत. त्यासोबतच मीठ, त्यासोबतच बघा आपल्या घरामध्ये असणारं मीठ, आपल्याकडे असणारे पैसे हे देखील आपण इतर कोणत्याही व्यक्तीला उसने किंवा उधार म्हणून देऊ नयेत किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून उसने किंवा उधार म्हणून पैसे जे आहेत तर ते देऊ नयेत. अतिशय महत्त्वाचं म्हणजे बघा या दिवशी एखाद्याला गरजवंताला जे जास्तीत जास्त गरज असेल पैशांची तर अशा व्यक्तीलाच आपण हे जे पैसे आहेत तर ते द्यायचे आहेत. विनाकारण छोट्या मोठ्या कारणांसाठी आपल्याला आपल्या हातून जे पैसे आहेत तर ते इतर व्यक्तीला द्यायचे नाहीत. आपल्या हातातील लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरामध्ये जात असते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते. त्यासोबतच आपल्या घरामध्ये थोडा का होईना पितृदोष देखील असतो आणि आपण अमावस्येच्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा केली पाहिजे, पितरांचं नामस्मरण केलं पाहिजे. त्यासोबतच या दिवशी बघा पितरांसाठी आपण एक छोटासा उपायसुद्धा करू शकतो. या दिवशी आपण थोडेसे अळणी तांदूळ शिजवून म्हणजेच अळणी भात आणि त्यावरती 2 ते 3 चमचे दही घालून हे आपल्या छतावरती नेऊन ठेवायचं आहे. असा दही भात आपल्या पितरांसाठी आपण आपल्या घरावरती ठेवू शकतो किंवा गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. यामुळे आपल्या घरातील जो पितृदोष आहे तर तो कमी व्हायला मदत होत असते. पितरांना बघा जल अर्पण करावं या दिवशी. त्यासोबतच बघा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही एक तांब्यावर लोटा पाणी अर्पण करू शकता, कारण की या दिवशी पितृ पिंपळाच्या झाडाखाली वास करत असतात असं देखील म्हटलं जातं. त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण बघा लक्ष्मीची सकाळी विधिवत पूजा करून लक्ष्मी मातेला एक गुलाबाचं फूल किंवा लाल रंगाचं कोणतंही फूल अर्पण करू शकतो. असे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपण या अमावस्येच्या दिवशी करू शकतो. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघा या दिवशी चुकूनही या भाज्यांचं सेवन करायचं नाही. या सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायच्या नाहीत.